नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रज्ञा हॉस्पिटल ऑनलाईन रेडिओ। मी डॉक्टर बाबासाहेब रेणुशे रत्नागिरीहून बोलत आहे। आज आपला विषय आहे आमवात। श्रोते हो, आमवात हा आजार वातातील एक प्रकार असून तो रक्तातला वात आहे, त्याला आपण साध्या भाषेमध्ये आमवात असे म्हणतो। यामध्ये वात दोष तसेच शरीरामध्ये आम नावाचा जो एक पिच्छिल बुळबुळीत पदार्थ असतो यांच्या संयोगाने हा सांधेदुखीचा त्रास करतो। या वाताचं वैशिष्ट्य म्हणजे शरीरावरती कुठल्याही सांध्यावरती यामध्ये सूज येते व वेदना होतात, विंचू चावल्यासारख्या वेदना होतात। या दोषाचं प्रमुख कारण म्हणजे शिळे अन्न खाणे, मैद्यापासून केलेले पदार्थ खाणे, आंबवलेले पदार्थ खाणे म्हणजे रात्री भिजवून आपण जे करतो इडली, डोसा, उत्तप्पा, आंबोळी यासारखे पदार्थ, तसेच फ्रीजमधील थंड पदार्थ खाणे, तसेच सोडा घालून केलेले मिसळ, वडापाव, भजी, थम्सअप, कोका-कोला यासारखे सोडायुक्त पदार्थ खाणे यामुळे हा रोग बरा होतो। तसेच दही जास्त प्रमाणात खाण्यामुळे, रात्रीचे दही खाण्यामुळे, थंड पदार्थांचं अतिसेवन केल्यामुळे आमवात होतो। संधिवाताप्रमाणे आमवातामध्ये बटाटा, वांगी, पावटा या वातुळ पदार्थांचं सेवन केलं तरी वात वाढत नाही, कारण आमवात हा रक्तातला वात असल्यामुळे या ठिकाणी रक्त दूषित करणारे पदार्थ शक्यतो टाळावे लागतात। बऱ्याच रुग्णांची समस्या हीच असते, ते हेच प्रश्न वारंवार विचारत असतात की तो मलाच का झाला, माझ्या फॅमिलीमध्ये इतरांना का नाही। तर बेसिकली आमवात हा रक्तदृष्टीजन्य व्याधी आहे आणि तो अपचनामुळे तयार होतो। यामध्ये हाडांची थोडीफार झीज आपल्याला दिसते, परंतु मुळात लहान आतड्यांची आकुंचन प्रसारण क्रिया कमी झाल्यामुळे आम नावाचा पिच्छिल बुळबुळीत तेलकट पदार्थ शरीरामध्ये तयार होतो व तो सांध्यांच्या ठिकाणी जाऊन अडकतो व त्या ठिकाणी वेदना निर्माण करतो, सूज निर्माण करतो व सांध्यांची खुर्च्याची झीज देखील सुरू करतो। अग्निमांद्य म्हणजेच आतड्यांची आकुंचन प्रसारण क्रिया कमी होणे, खाल्लेलं अन्न व्यवस्थित न पचणे या गोष्टीमुळे आमवात होतो। आमवातामध्ये शक्यतो पाळावयाची पथ्य म्हणजे शिळे अन्न खाऊ नये, मैद्यापासून केलेले कुठलेही पदार्थ खाऊ नये, आंबवलेले पदार्थ खाऊ नये, फ्रीजमधील पदार्थ खाऊ नयेत आणि सोडा घातलेले पदार्थ खाऊ नयेत। तसेच केळी, कच्चे केळी खाऊन चालणार नाही। पिकलेली केळी सूर्य डोक्यावर असताना म्हणजे भर दुपारीच खावीत। वातावरण ढगाळ असेल तर केळी खाऊन चालणार नाही। आंबट पदार्थ खाऊन चालणार नाही, कारण त्यामुळे आमवात वाढू शकतो। आमवात हा आजार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो। रक्तामध्ये एकूण 80 प्रकारचे वात असतात। तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर जे वैद्य आहेत ते नाडी परीक्षा करून बरोबर कोणता वात आहे हे ओळखून तुम्हाला मार्गदर्शन करतात। आमवातामध्ये प्रथमतः दीपन पाचन, नंतर स्नेहपान, नंतर विरेचन अशी चिकित्सा केली जाते। शोधन आणि शमन असे चिकित्सेचे 2 प्रकार आहेत। तर शमन चिकित्सेमध्ये औषध देऊन आमवात बरा केला जातो आणि शोधन चिकित्सा म्हणजेच बायोलॉजिकल प्युरिफिकेशन ऑफ द बॉडी, यामध्ये पंचकर्म करून तो कंट्रोलमध्ये आणला जातो। आमवात जर सुरुवातीला 6 महिने झाले असतील आणि आमवात झाला असेल तर तो लगेच बरा होतो, परंतु त्यापेक्षा जास्त उशीर केला तर तो डायबिटीज प्रमाणे शरीरामध्ये भिनला जातो व तो नंतर औषध उपचारांनी फक्त कंट्रोल करता येतो, पूर्ण बरा होत नाही। त्यामुळे आमवाताकडे साधा वात म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही। आमवात असलेल्या रुग्णांनी सतत आयुर्वेदिक डॉक्टरांच्या संपर्कात राहून ताबडतोब त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा। आमवातामध्ये साधारणतः
या पुढील रक्तलघवीच्या तपासणी करतात। याच्यामध्ये CBC विथ ESR म्हणजे रक्त आणि ESR ची तपासणी केली जाते। नंतर C रिएक्टिव्ह प्रोटीन किती आहे हे चेक केलं जातं। नंतर अँटी-CCP म्हणजेच अँटीबॉडी टेस्ट अँटी-CCP हे देखील करतात। ASO टायटर याची देखील तपासणी होते। RA फॅक्टर म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस फॅक्टर याची तपासणी केली जाते। सिरम कॅल्शियम, सिरम युरिक ॲसिड आणि सिरम क्रिएटिनिन तसेच युरिन रूटीन आणि मायक्रोस्कोपिक या देखील तपासण्या कराव्या लागतात। आमवाताच्या रुग्णांना साधारणतः पुनर्नवादी गुळगुळ, टॅबलेट आमवात नाशक, टॅबलेट वातनाशक, टॅबलेट सिंहनाद गुळगुळ तसेच इतर एरंड व सुंठ यापासून केलेले बरीच औषधी वापरून आमवात कंट्रोलमध्ये आणला जातो। आमवाताच्या रुग्णांनी ट्रीटमेंट सुरू करताना सुरुवातीला हे ध्यानात घ्यावे की पहिल्या 15 दिवसामध्ये रक्तशुद्धी केली जाते। संपूर्ण शरीरातील रक्त शुद्ध करून हाडांची झीज थांबवली जाते व त्यानंतर पुढील 4 ते 5 महिने रक्तशुद्धीबरोबर हाडांची झालेली झीज भरून काढणे यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर प्रयत्न करतात। त्यामुळे संयमाने 5 ते 6 महिने ट्रीटमेंट न खंड पडता चालू ठेवावी व मध्ये मध्ये रक्तलघवी चेक करून आमवात कंट्रोलमध्ये आहे की नाही याचे तपासणी करावी। आमवाताच्या रुग्णांना अजून एक सल्ला आहे की आमवात पहिल्या 1-2 महिन्यामध्ये पूर्ण कंट्रोल आला म्हणजे तो बरा झाला असे गैरसमज मनात बाळगू नये, कारण तो पूर्ण शरीरातून बाहेर पडण्यासाठी साधारणतः 5 ते 8 महिन्याचा वेळ लागतो। रक्तशुद्धीसाठी वेळ लागतो। आयुर्वेदिक ट्रीटमेंट असल्यामुळे कुठलीही कारणे न सांगता साधारणतः पूर्ण रक्तशुद्धी होईपर्यंत व आमवात कंट्रोलमध्ये येईपर्यंत ट्रीटमेंट सुरू ठेवणे हे गरजेचे आहे। बऱ्याचदा आमवाताच्या रुग्णांना ॲलोपॅथिक डॉक्टर पाण्याची वाफ किंवा गरम पाण्यामध्ये पाय ठेवणे तसेच गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेण्यास सांगतात, पण ते चुकीचे आहे, कारण आमवात हा पाण्याच्या संपर्कात गेल्यामुळे वाढतो। त्याच्यामुळे आयुर्वेदिक शास्त्राप्रमाणे आमवातामध्ये वृक्षस्वेद म्हणजेच वाळू किंवा मीठ तव्यावरती गरम करून त्याची फडक्यामध्ये पुरचुंडी बांधून त्यांनी शेक देण्यास सांगितलेला आहे। सुरुवातीला जे तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांनी तेल सांगितलेले आहे त्याच ठराविक तेलाने आमवातामध्ये मालिश करणे गरजेचे आहे। तेल थोडेसे वाटीमध्ये घेऊन गरम करावे व गरम तेलाने मालिश केल्यानंतर पुढे 10 ते 15 मिनिटे मिठाने किंवा वाळूने शेक घेतला जातो। मीठ आणि वाळू नसेल तर घराच्या शेजारी असलेले तुमच्या एरंडपत्र, एरंडाची पाने किंवा रुईच्या झाडाची पाने यांचा देखील आमवातामध्ये खूप उपयोग होतो। या 2 पानांचा वापर केल्यामुळे आमवात पूर्णपणे कंट्रोलमध्ये येण्यासाठी मदत होते। रुईची पाने किंवा एरंडाची 8-10 पाने घेऊन ती स्वच्छ धुवावी, त्यांना कोरडे करावे व त्यांच्यावरती तिळाचे किंवा मोहरीचे तेल लावून किंवा तुमच्या डॉक्टरांनी जे तुम्हाला आयुर्वेदिक तेल दिले आहे ते थोडेसे लावून तव्यावरती गरम करून ती पाने त्या भागावरती बांधली जातात किंवा त्याचा शेक दिला जातो। थंड झाल्यानंतर ती पाने पुन्हा गरम करून तव्यावरती गरम करून पुन्हा त्या जागी बांधली जातात व रात्री झोपताना त्याच पानांचा लेप देऊन त्याच्यावरती सुती कपडा गुंडाळला जातो। यामुळे आमवात कंट्रोलमध्ये येण्यास खूप मदत होते। धन्यवाद श्रोते हो। यासारख्या इतर माहितीसाठी आजच प्रज्ञा हॉस्पिटल ऑनलाईन रेडिओ चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।